नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र. मी अतिश शिंदे. मित्रांनो, रिसेंटली आयडीबीआय बँकेनं आपलं ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ह्या पदासाठी एका नवीन सॅलरी स्ट्रक्चर एका सर्क्युलरच्या माध्यमातून रिलीज केलेलं आहे. मग ह्या नवीन सॅलरी स्ट्रक्चरनुसार एका एक्झॅक्ट सॅलरी किती असणार आहे, त्यासोबत जे अलाउन्सेस दिले जात होते आयडीबीआय ज्युनियर असिस्टंट मॅनेजरला, त्याच्यामध्ये जे काही चेंजेस केलेले आहेत आणि हे चेंजेस महत्त्वाचे आहेत, जे की तुम्हाला खुश करणारे चेंजेस आहेत. त्या सर्वांबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर एक छोटीशी माहिती. आपली नवीन ऑफलाईन प्लस ऑनलाईन बॅच सुरू झालेली आहे. ऑफलाईन बॅचचं नाव आहे संकल्प 5.0 आणि ऑनलाईन बॅचचं नाव आहे बँकिंग सक्सेस 2.0. दोन्हीही बॅचेस 27 जुलैला सुरू झालेल्या आहेत. बॅचची वेळ असणार आहे 12:30 ते 5:30. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. आता आपण जर बघायला गेलो नवीन सॅलरी स्ट्रक्चर जे रिलीज केलेलं आहे, त्या हिशोबाने एका आयडीबीआय जॅमचा टोटल सॅलरी बघायला गेलं, सीटीसीचा विचार करायला गेला तर तो किती असणार आहे? तो 6.19 लाख पर ॲनम ते 6.57 लाख पर ॲनमच्या मध्ये तुम्हाला पडणार आहे सीटीसी. सीटीसी म्हणजे इन हँड आहे का? सीटीसी म्हणजे इन हँड सॅलरी नाहीये, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. चालेल. आता पुढे ह्या अगोदर बघा, आता हे सर्क्युलर आहे का? कितीला रे? 30 जूनला मीटिंग झाली होती. रिसेंटली 20 जुलैला सर्क्युलर पब्लिश केलेला आहे. त्या मीटिंगमध्ये जी काही चर्चा झाली त्याच्यावरती नवीन सॅलरी स्ट्रक्चर अप्रूव्ह करण्यात आलं होतं आणि ते रिलीज 20 जुलैला करण्यात आलेलं आहे. ह्या अगोदर 2023च्या हिशोबाने एका एक सॅलरी स्ट्रक्चर किंवा तुम्ही म्हणू शकता एक सर्क्युलर पब्लिश केलं गेलं तर त्या हिशोबाने जामची सॅलरी होत होती. आता हे रिवाइज सॅलरी स्ट्रक्चर आहे, त्या अंतर्गत 6.19 लाख ते 6.57 लाख पर ॲनमच्या मध्ये तुम्हाला सीटीसी भेटणार आहे. सीटीसी म्हणजे इन हँड सॅलरी नसते, लक्षात ठेवा. जर आता आहे का आपण बाकीच्या अलाउन्सेसचा विचार करायला गेला, तर तुम्हाला बेसिक पे किती भेटणार आहे किंवा किती असतो आयडीबीआय जामला, तर 1,80,000. पर्सनल अलाउन्सेसचा विचार करायला गेला तर किती, 1,15,450 रुपये. एचआरए लक्षात ठेवा. हा बेस ऑन दे आहे का तुमची कुठल्या सिटीमध्ये पोस्टिंग होती त्याच्यावरती डिपेंड असणार आहे एसआरए. मग तो 60%, 55% आणि 50% कशाच्या, तुमच्या बेसिक पेच्या तुम्हाला भेटणार आहे. लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स तुम्हाला किती रुपये भेटणार आहे रे? तर 21,600 रुपये हा लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स भेटणार आहे. ट्रान्सपोर्टेशन अलाउन्स किती, 81,000 आहे. टेलिफोन रिएम्बर्समेंट किती, 18,000. आणि प्रोफेशनल अलाउन्स किती असणार आहे, 86,400. आणि एनपीएस कॉन्ट्रीब्युशन किती असणार आहे रे, 25,200. येते लक्षात. आणि हे एका अॅन्युअल इन्क्रीमेंट होणार आहे, जी की डिपेंड असेल तुमच्या परफॉर्मन्सवरती. ओके, जर विचार करायला गेला तर हे सगळं ऍड करून टोटल आहे का सीटीसी किती होतो, 6,35,650 ध्यानात ठेवा. आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे आणि चांगली गोष्ट आहे. आता बघा, एचआरए म्हणजे काय रे, हाऊस रेंट अलाउन्स. हाऊस रेंट अलाउन्स हे डिपेंड करते की तुमची पोस्टिंग कुठल्या सिटीमध्ये होते. येतंय. जर तुम्ही क्लास ए सिटीमध्ये, मेट्रो सिटीमध्ये जर पोस्टिंग झाली तर तुमचा जो काही 1,80,000 बेसिक पे आहे, त्याच्यात तुम्हाला किती भेटणार रे एचआरए? हाऊस रेंट अलाउन्स भेटणार आहे तुम्हाला 60% मेट्रो सिटीजमध्ये. ज्या नॉन मेट्रो सिटीज आहेत पण लार्ज सिटीज आहेत तिथं 55% एचआरए भेटणार आहे आणि अदर सिटीजमध्ये 50% एचआरए भेटणार आहे आणि चांगला एचआरए आहे. ओके, चलो. आता नेक्स्ट बघा. आता सगळ्यात खुशखबर म्हणजे मला आवडलेली गोष्ट म्हणजे की आता पहिले कसं होतं, जे पण ज्युनियर असिस्टंट मॅनेजर होते, त्यांना आहे का लोन फॅसिलिटी नव्हती. आता हे जे नवीन सॅलरी स्ट्रक्चर इश्यू करण्यात आलेलं आहे, त्याच्यामध्ये ज्युनियर असिस्टंट मॅनेजर किंवा आयडीबीआय बँकेचे जे स्टाफ आहे, जाम ऑफिसर आहेत, त्यांना एका लोन फॅसिलिटी अवेलेबल केलेली आहे. आता कॅश ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी किती आहे? तुमचं एका कन्फर्मेशन झालं की तुम्हाला 1,00,000 रुपये भेटणार आहेत. 2 वर्ष सर्व्हिसला झाली की 2,00,000 रुपये कॅश ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी भेटणार आहे आणि 3 वर्ष झाल्यास 4,00,000 रुपये कॅश ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी भेटणार आहे. ओके. आता बघा, व्हेइकल लोन. पहिले तुम्हाला लोन फॅसिलिटी नव्हती, आता लोन फॅसिलिटी आहे. व्हेइकल लोन आहे का, लक्षात ठेवा, तुम्हाला काढता येणार आहे आफ्टर द एका जॉइनिंग झाल्यानंतर 3 वर्षानंतर. तुम्हाला इलेक्ट्रिक व्हेइकल घ्यायचे, 4 व्हीलरसाठी 7,00,000चं लोन भेटणार आहे एकदम अल्पशा इंटरेस्ट रेटमध्ये आणि 2 व्हीलरसाठी 3,00,000 रुपयाचं लोन भेटणार आहे. आणि जे आपल्या कन्व्हेन्शनल व्हेइकल्स घ्यायचे त्याच्यासाठी तुम्हाला 6,00,000 4 व्हीलर आणि 2,00,000 रुपीज 2 व्हीलरसाठी भेटणार आहे. इलेक्ट्रिकला प्रमोट करायचंय त्यासाठी इलेक्ट्रिकवर तुम्हाला जास्त लोन भेटताना बघायला भेटेल इथं. ही गोष्ट ऍड केलेली आहे. हीच खुशखबर होती, लक्षात ठेवा. चलो. आता पुढे बघा, हार्डशिप एरिया आहे का बेनिफिट्स बघायला गेले, लाईक लडाख, लेह, तिथं काय असतं रे आता, अदर दॅन दी आता बाकीच्या अलाउन्सेस बद्दल तर मी तुम्हाला सांगितलं किती काय भेटणार आहेत. पण अशा एकदम हिली एरिया, अवघड ठिकाणी तुमची पोस्टिंग झाली तर एक्स्ट्राचे तुम्हाला अलाउन्सेस भेटणार आहेत.
मग या त्याच्यामध्ये हिल अँड फ्युअल अलाउन्स भेटणार आहे तुम्हाला. कपडे घेण्यासाठी वॉर्म क्लोथ्स आहे का रिएम्बर्समेंट, म्हणजे प्रत्येक 2 वर्षाला तुम्हाला कपडे घ्यायला आहे का अवघड टेरेनमध्ये तुमची जर पोस्टिंग झाली तर ₹15,000 भेटणार आहेत. हॉटेल, आता तुमची तिथं पोस्टिंग झाली, तर तुम्हाला ते लगेच घर-बीर वगैरे कुठे भेटणार आहे? तर आहे का 30 दिवसाचा आहे का ट्रान्सफर झाल्यानंतर तुम्हाला आहे का हॉटेल रिइंबर्समेंट भेटणार आहे. लक्षात ठेवा हिल एरियामध्ये. हेच नवीन सॅलरी स्ट्रक्चर होतं आणि त्यासोबत एक गोष्ट मगाशी म्हटलं तसं आपली नवीन ऑफलाईन बॅच सुरू झालेली आहे. ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. हेच एका शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती द्यायची होती. आता तुमच्यातले विद्यार्थी म्हणतात, "सर, हे डोक्याला काय लावून व्हिडिओ शूट केला?" तर आहे का मध्यंतरी मी YouTubeवर नव्हतो. कारण की मेडिकल इश्यूमुळे काही केलेलं आहे आपण. YouTubeवर मला लेक्चर घेता आलेलं नाहीये. तर त्यामुळेच आहे का ही कॅप लावलेली आहे. असो, तर आता तुम्हाला रेग्युलर लेक्चर बघायला भेटतील. चला तर मग भेटूया अजून अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.